हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर काल पण हे मला म्हणून वाटत होतं, पण काल काय मला म्हणता नाही आलं, कारण माझी तब्येत काल खूपच डाऊन झाली होती, खूप बेकार झाली होती. आणि त्याच्यामुळं मग काल व्हिडिओ नाही पोस्ट केला ना, काय नाही. तर म्हटलं आता जे काय आहे ते, कारण ना माझं कधी असं डोकं दुखायला लागलं ना, तर माझं असं कंडिशन होऊन जाते की मला काही नको, मला फक्त झोपू द्या थोडा वेळ. आणि जोपर्यंत ते रिलॅक्स फील होत नाही तोपर्यंत मला फक्त झोपू द्या, डोळे मिटून पडू द्या. आणि जो स्वयंपाक करायचा असला ना, तर तो पण मग जीवावर येतो, कारण 4च माणसाचा स्वयंपाक असतो, पण ते करता करता नको होऊन जातं. सकाळचं रुटीन चालू झालं बघा. एकदा स्कूल चालू झाली मुलांची, तसं माझं पण रुटीन चालू झालेलं आहे. चला आता मी चालले. असं लेट जायचं आहे, थोडंसं लेट म्हणजे तरी आता 8 वाजलेले आहेत, मला 9 वाजता तिथे पोहोचायचं आहे. तर चला आता माझं आहे ना, मी काल परवा दिवशी म्हणजे काल खाल्लं होतं, काहीतरी थोडंसं खाल्लं होतं. आणि मला त्या दिवशी पूर्ण दिवशी काही नाही झालं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एक तर माझं ड्युटीचा टाईम जो आहे तो चेंज झालेला आहे. आणि अगोदर जो होता तो सकाळी 8 वाजता होता, म्हणजे सकाळी 8ची स्कूल असायची, ते 2:45ला असायच्या, आणि जागा पण दुसरीकडं होती. पण आता टायमिंग पण चेंज झाला आहे आणि जागा पण चेंज झाली आहे. तर आता मी वाशीला आहे, तुम्हाला मी सांगितलंच वाशीला आहे. आणि आता कसं झालं आहे माहिती आहे का, अगोदर मी थोडंसं नाश्ता वगैरे सकाळसाठी घेऊन जायचे, पण आता सकाळचा मला नाश्ता पण नाही करू वाटत, कारण तुम्हाला माहीत आहे की मी सकाळचं नाश्ता करत नाही. 10:30-11 वाजता माझा नाश्ता असतो, त्याच्यामुळे सकाळ नाश्ता करणं मला नाही आवडत, किंवा मग जात नाही. अगोदर मी सकाळ करायचे, कारण लग्नाच्या अगोदर कॉलेज माझं 7 वाजता असायचे ना, तेव्हा 7 वाजता जेवण खाऊन मी जायचे कॉलेजला. तर त्या सवयी ज्या आहेत त्या वेळेनुसार मग बदलत जातात. आता जो टाईम आहे माझा सकाळचा, तुम्ही बघितलं तर माझं सकाळचा टाईम आहे 10:30 ते 11, 11:30 असा टाईम झालेला आहे नाश्त्याचा. त्याच्यामुळं आता जे जस्ट ते अचानक सडनली चेंज झालं आहे, त्याच्यामुळे ना मला सकाळी नाश्ता कधी करू आणि काय कधी टिफिन नेऊ का नको हे असं, ह्याच्यामध्ये ना मी आज टिफिनच घेऊन नाही गेले, नाश्ता पण नाही केला. त्याच्यामुळं काय झालं, कालचं जे माझं हे होतं, मी फक्त स्नॅक्स नेले, बाकरवडी नेली फक्त डब्याला. आणि त्याच्यामुळे माझं ना सकाळ म्हणजे ते जेव्हा ब्रेक झाला तेव्हा मी ते खाल्लं, काहीच नव्हतं खाल्लं, आणि अनुषपोटी फक्त तेच खाल्लं मी. आणि त्याच्यामुळे मला ना जळजळ व्हायला लागलं, आणि पूर्ण दिवस माझा जळजळमध्येच गेला. आणि अचानकमध्ये ते मला ते ढेकर वगैरे येतात बघा, तसे टाईप यायला लागले. आणि माझं झालं सुरू माझं डोकं दुखायला. एक तर तुम्हाला माहिती आहे मी म्हणजे जेवले नाही की माझं डोकं दुखायला लागलं, कारण माझा मायग्रेनचा त्रास आहे. तर तो दिवसभर माझं डोकं दुखायला लागलं. आणि काल जे खाल्लं होतं मी बाहेरचं, त्याचे ढेकर जे ते यायला लागले. पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण रात्र माझं ते डोकं दुखण्यातच गेलं, म्हणजे आल्यापासून. आणि आल्यावरती मी जेवले, आलं की लगेचच मी जेवले आणि थोडा वेळ झोपले. तर झोपेतून उठलं की सुरू जे झालं डोकं दुखायला की काय सांगूच नका. मला काही करू वाटत नव्हतं. मला फक्त असं वाटत होतं की मला आता थोडंसं डोळे झाकून पडू द्या, कारण ते डोळे झाकल्यानंतर मला ते बरं वाटतं, हे मला माहीत आहे. अंधार वगैरे करायचा आणि डोळे झाकून पडायचं. पण आता स्वयंपाकाचा टाईम आणि कुठं अंधार वगैरे करताना कुठं काय करायचं, मुलं पण जेवायला वगैरे हे ते. तर त्याच्यामुळे मी ना डोळे झाकून
अक्षरशः डोळे झाकून मी स्वयंपाक केला आहे. काय सांगायचं तुम्हाला, डोळे झाकून मी स्वयंपाक केला. स्वयंपाक काय थोडासाच करायचं होतं, तरी चिकनचं कालवण वगैरे करायचं होतं आणि चपात्या होत्या म्हणून भाकरी 2 करायच्या होत्या आणि भात टाकायचं होतं, एवढंच करायचं होतं. मला असं झालं होतं, हे मी कधी आवरू, हे मी कधी पटापट करू आणि कधी मी झोपू, असं मला झालं होतं. आणि त्यात मी मग मिस्टरांना इनो वगैरे आणायला लावलं, कारण ॲसिडिटीचा त्रास झाला होता, भरपूर ॲसिडिटी झाली होती. तो मग इनो पिले आणि त्यानंतर मी जे दुपारी जेवले होते त्याच्यावरतीच संध्याकाळी 7-8 वाजता मी गोळी खाल्ली. जे दुपारी जेवलेलं त्याच्यावरच गोळी खाल्ली, कारण एवढं ते डोकं दुखायचं प्रमाण झालं होतं ना, त्याच्यामुळं असं वाटत होतं मी कधी जेवले. आत्ता ॲसिडिटी झाली ना, आत्ता कसं काय जेवायचं. त्याच्यामुळं मग मी म्हटलं की नाही, आता मी अगोदर गोळी खाते आणि नंतर मग जेवते. मग मी गोळी खाल्ली, स्वयंपाक केला डोळे झाकून पटपट. रोज माझा 9 वाजता स्वयंपाक संपतो, पण आज मी अर्धा तास लवकरच स्वयंपाक केला. एवढा पटापट केला की नाही, डोळे झाकूनच केला पण पटापट केला. आणि पटकीनी असं झालं होतं की पटकन स्वयंपाक करून पटकन झोपू थोडा वेळ, म्हणजे ते गोळी खाल्लेली थोडा वेळ आराम पडेल. मग नंतर मग तसंच केलं, मी पटकन स्वयंपाक केला आणि पटदिशी गोळी खाऊन थोडा वेळ आराम करायला घेतला. आणि मग ते थोड्या वेळाने राहिलं माझं, म्हणजे ते माझं ते माहीत आहे मला की असं होतं मला. आणि थोडीशी वॉमिटिंग वगैरे पण झाली, त्याच्यामुळे मग ते थोडंसं डोकं शांत वगैरे झालं. तर असं हे कधी मला असं होऊन जातं की बाहेरचं कधी काही सहन होत नाही मला, पण ते खाल्ल्याशिवाय आपल्या जिभेच्या चवणे जे असतात ते खाल्ल्याशिवाय काय राहत नाही, असं होऊन जातं. तर हे जॉबचं टायमिंग थोडंसं चेंज झाल्यामुळे, टिफिन न खाल्ल्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेरचं थोडंसं खाल्ल्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित जो तो परिणाम होता, तो मला नकोसा वाटत होता. आता मी 10 वेळा विचार करेन बघ.